एकनाथ शिंदे हे लढणारे आणि सच्चे कार्यकर्ते आहेत। त्यांनी योग्य निर्णय घेतलाय। आम्हाला त्यांच्यावर खात्री होती। कालपासून विरोधी पक्षातील नेते हे शिंदे नाराज असल्याच्या वावड्या उठवत होते, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी। आपल्यासोबत सुधीर भाऊ आहेत। भाऊ, 2 दिवसापासून चर्चा होती, मुख्यमंत्री कोण होणार, एकनाथ शिंदे नाराज आहेत। मात्र आज त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेईल तो मला मान्य नाही। एक प्रेम करणारा कार्यकर्त्यांवर मनापासून एक संयमी असा नेता म्हणजे एकनाथ शिंदे। त्यांनी जी भूमिका व्यक्त केली त्याचं मी स्वागत करतो। मुख्यमंत्री असताना त्यांनी मनापासून काम केलं आणि मला विश्वास आहे की एक चांगला नेता म्हणून त्यांच्यात असणाऱ्या गुणाचा भविष्यामध्ये माननीय मोदीजी, माननीय अमितभाई त्यांच्या या गुणांचा स्मरण ठेवून त्यांचा योग्य सन्मान राखतील। भाऊ, त्यांनी असं देखील म्हणालेत, मी रडणारा कार्यकर्ता नाहीये, मी लढणारा कार्यकर्ता आहे। खरं आहे, अतिशय उत्तम नेते आहे आणि म्हणून मला वाटतं की त्यांच्या या मताचं मी स्वागत करतो। भाऊ, एकूणच आता जर बघितलं भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग सुकर झालाय असं वाटतंय तुम्हाला? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते? नाही, सुकर होताच। हे तर न्यूज चॅनल्सनी काही प्रश्न निर्माण केले। भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होईल हा मार्ग सुकरच होता। कधीपर्यंत सरकार स्थापन होईल? आता एकनाथ शिंदे त्यांची भूमिका स्पष्ट केली। कधीपर्यंत? डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शपथविधी होईल, नवं सरकार अस्तित्वात? डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या अगोदर शपथविधी होईल, नवीन सरकार वेगाने काम करेल। नक्कीच आपल्यासोबत स्वतः सुधीर भाऊ होते। ते म्हणाले डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या आधी नवं सरकार येईल आणि सरकार काम देखील करेल। कॅमेरा पर्सन कविता गिरीसह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई। महायुतीचे नेते म्हणून एकनाथजींनी आज जे भूमिका घेतली आहे ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता एक मोठी भूमिका आहे। महाराष्ट्राच्या एकूण भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यांच्या वतीने या पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांची भूमिका ही महाराष्ट्राला पुढे नेणारी आहे। मोदीजींच्या नेतृत्वातला विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र याकरता अधिक मजबूत करणारी आहे। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा द्याल की तुम्ही मित्र म्हणून त्यांचा उल्लेख नाही? मला अधिकार असता तर मी त्यालाच बनवलं असतं, पण ते माझा अधिकार नाही। माझा अधिकार असता तर माझ्या मित्राचंच मी नाव घेतलं असतं, पण माझा अधिकार नाही ना।